सी यू हॅव वन मोर 3 मशीन प्रॉब्लेम एक सोडवून झालेला आहे, दुसरा सेमच असणार आहे. अजून एकदा तुमच्यासाठी सगळा प्रॉब्लेम मी सोडवतो. सो हिअर आर 3 मशीन्स अँड 7 जॉब्स. 3 machine problem can be converted into 2 machine problem is if that condition satisfies. So let us see whether that condition is satisfied or not. Minimum of A is 5 here. Maximum of B is again 5. So if you won't calculate this one, here condition is satisfied. Minimum is greater than or equal to maximum. We'll see one more whether that condition satisfies here or not. Minimum of C is 3. So minimum A is greater than or equal to maximum B, that is 5 is equal to 5. Condition satisfies here not satisfied. So this 3 machine problem can be converted into 2 machine problem by introducing 2 machines, M1 is equal to A plus B and M2 is equal to B plus C असं आपल्याला लिहायचं असतं. by introducing 2 machines, M1 is equal to A plus B and M2 is equal to B plus C. आता आपण A आणि B साठी किंवा सॉरी M1 आणि M2 साठी कॅल्क्युलेशन करणार. 6 plus 10 4 that is 10 again 10 7 16 7 12 and 15. Now B plus C, that is 4 plus 3 7 11 9 9 10 13 and 10. Now we have to find the sequence. So let us find the sequence here only. This is M1 and this is M2. Minimum of all these is 7. The 7 is here as well as here. This 7 is for M2. So this machine job 1 will take it here. Then this 7 and this 7. आता तुम्हाला जर असा प्रश्न पडला की ह्यापैकी 3 आणि 5 कुठे लावावा, तर कसंही लावलं तरी चालतं. पण समजा तुम्हाला अधिक डिस्क्रिप्शन मध्ये जायचं असेल तर हा इथे 7 आहे आणि इथे 7 आहे, मग इकडचं बघायचं, इकडचं ह्याचा मिनिमम आहे त्यामुळे हा आधी लावला असा नियम नाही, पण समजा लावला तरी चालेल. सेकंड सॉरी थर्ड म्हणजे तुमचा हा लावून झाला आणि त्याच्यानंतर फिफ्थ म्हणजे हा लावून झाला. आता पुढचे राहिलेले बघा, राहिलेल्यामध्ये 9 मिनिमम आहे. इट बिलॉंग्स टू M2 अँड जॉब नंबर 4. सो 4 विल बी फ्रॉम धिस साईड. म्हणजे तुमचा 9चा विषय संपला. आता राहिले हा आता ह्याच्यामध्ये मिनिमम आहे 10, इथे पण 10 आहे त्यामुळे मशीन M1 ला 2 लावणार आपण आणि इथे 10 आहे म्हणजे मशीन M2 ला 7 घेणार म्हणजे ह्या बाजूला. आता राहिला फक्त एकच, हा 10 लावून झाला तुमचा आणि जॉब 6 तो तुम्हाला इथे लावायचा आहे. फक्त त्याच्यात कुठे रिपीट झालं नाही बघा. जॉब 1 2 3 4 5 6 अँड 7 म्हणजे जॉब तुमचा कसा आहे बघा, इकडे लिहून ठेवतो म्हणजे 3 5 2 4 7 6 7 4 and 1 1 2 3 4 5 6 7 याचं काम आपलं संपलेलं आहे. आता आपल्याला टेबल तयार करायचं. सो युअर सिक्वेन्स इज असं म्हणायचं आणि एकदा उत्तर लिहायचं. हे मी आता माझ्या माहितीसाठी आकडे लिहिले आहेत. इथे जॉबचे रोमन मध्ये आहेत, तुम्ही लिहिताना ते रोमन मध्येच लिहायचे. सो जॉब्स मशीन ए, मशीन बी, मशीन सी, in, out, in,
आउट इन आउट. इकडे तुमचे जॉब येतील. जॉब नंबर 3, जॉब नंबर 5. आता तुम्हाला हे पटकन रेकग्नाइज होत नसेल तर तुम्ही आकडा इथे 3 लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला शोधायला सोपं जाईल. त्याच्यानंतर हा 5 आहे, त्याच्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 4 आहे, त्याच्यानंतर 1 आहे. आता तुम्ही सुरुवात करायचं. जॉब नंबर 3 म्हणजे हा ए ला 5 आहे, की आउट इनला आउटला 5. त्याच्यानंतर जॉब 5 आहे, म्हणजे हा जॉब 6 आकडा आहे, म्हणजे हा इन 5 होईल. 6 आणि 5 11 येईल. 11 नंतर हा 2 आहे, 2 ला 7 आहे, हा 11 इकडे येईल. 11 प्लस 7 18 येईल. 18 ला इन होईल. 18 6 आहे, 6 ला 6च आहे, म्हणजे 18 आणि 6 24 होईल. 24 इकडे आला. 7 ला 12 आहे, 24 आणि 12 36 आला. 36 ला इन झाला. आता आहे 4 म्हणजे हा 11. 36 आणि 11 47. 47 ला इन होईल. इथे आहे 6. 47 6 53. इथपर्यंत स्मूथ गोईंग असतं, आपल्याला काय फार विचार करायला लागत नाही. पुढे आता हे 5 ला इन होईल. आता तुम्ही मशीन 2 ला बघायचंय. मशीन 2 म्हणजे मशीन बी काय असेल ते. तुमचा पहिला आहे 3, म्हणजे इथे 2 आहे बघा, म्हणजे 5 आणि 2 7 येईल. इथे 7 आहे, इथे 11 आहे, म्हणजे तुम्हाला 11 इथे घ्यायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला मशीन 5 कडे जायचंय. मशीन 5 ला 1 आहे, म्हणजे 11 आणि 1 12 झाले. इथे 12 आहे, इथे 18 आहे, म्हणजे तुम्हाला 18च घ्यायला लागेल. 18 मशीन 2 साठी आहे. मशीन 2 साठी 3 आहे बघा. 18 आणि 3 21. इथे 21 आहे, इथे 24 आहे, म्हणजे तुम्हाला 24 कंटिन्यू करावं लागेल. 24 मशीन 6 साठी आहे. मशीन 6 साठी 5 आहे. 24 आणि 5 29 येईल. इथे 29 आहे, इथे 36 आहे, म्हणजे येणार 36. 36 मशीन 7 साठी 3 आहे, 39 येईल. 39 आणि 47 म्हणजे तुम्हाला 47 कंटिन्यू करावं लागेल. 47 मशीन 4 साठी आहे. मशीन 4 साठी 5 आहे, आणि 47 आणि 5 52 येईल. इथे 53 आहे, म्हणजे तुम्हाला 53च घ्यायला लागेल. आणि शेवटचा 1 नंबरसाठी 4 आहे, म्हणजे 53 आणि 4 57 झाले. थोडंसं इथे जो मोठा आकडा असेल तो घ्यायचा, असं साधं लक्षात ठेवायला हरकत नाही. आता हा इन होणार 7 ला. आउट कितीला होईल? मशीन सी साठी आहे. मशीन सी साठी 3 आहे. 3 म्हणजे 7. 7 आणि 7 14. इथे 14, इथे 12, म्हणजे इथे तुम्हाला 14च घ्यावा लागेल. 14 मध्ये मशीन 5 साठी, मशीन 5 9. 14 आणि 9 23. इथे 23 आहे, इथे 21 आहे, म्हणजे तुम्हाला 23च कंटिन्यू करायला लागेल. मशीन 2 साठी तुम्हाला शेवटचा आकडा बघायचा 8, म्हणजे इथे 31. इथे 31 आहे, इथे 29 आहे, म्हणजे इथे तुम्हाला 31च घ्यावा लागेल. त्याला ऑप्शन नाहीये. 31 नंतर म्हणजे 31 तुम्हाला मशीन 6 ला बघायचं आहे. मशीन 6 ला 8 आहे. 8 म्हणजे 39 झालं. 39 आणि 39 म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. 39 39 राहील. तर 7 मध्ये 7 आहे. 39 आणि 7 46 येईल. इथे 46 आहे, इथे 52 आहे, म्हणजे हे 52च येईल. आता हा 52 मशीन 4 ला आहे. जॉब 4 ला 4 आकडा आहे, म्हणजे इथे येईल 56. आणि मग शेवटचा इथे 57 आहे, म्हणजे तुम्हाला 57च घ्यायला लागेल. आणि 57 मशीन 1 ला 3 आहे, म्हणजे 60 असं तुमचा शेवटचा आकडा येईल. आता तुम्हाला 3 उत्तरं लिहायची आहेत. टोटल elapsed टाइम T इज इक्वल टू 60 आवर्स. आता हे आवर्समध्ये आहे किंवा उदाहरणार्थ आपल्याला वाचायचं आहे. आवर्समध्ये आहे, मिनिट्समध्ये आहे, डेज आहेत, काय असेल ते. त्याच्यानंतर आयडल टाइम फॉर ए तुमचा हे आहे 60, आणि वजा तुम्हाला फारशी बेरीज पहिल्याची करायची गरज नसते, ती इथे आलेली असते, तीच बेरीज असते 53, म्हणजे हे तुमचं 7 आवर्स झालं. आयडल टाइम फॉर बी 60 वजा, आता शक्यतो हा आकडा तुम्ही घ्यायचा नाहीये, ह्याची बेरीज करून घ्यायची आहे. 4 आणि 3 7 2 9 आणि 1 10 आणि 10 20 आणि 3 23, म्हणजे तुमचं 37 आवर्स असं उत्तर येईल. युनिट त्याला विसरू नका. आणि फॉर सी 60 आकडा येणारच आहे. आता ह्याची बेरीज करायची आहे. 8 आणि 3 11 आणि 7 18 आणि 4 22 9 31 आणि 8 39 आणि 7 46, म्हणजे इथे तुमचं उत्तर येईल
4 14 येईल, 14 आवर्स, अशी 3 तुमची उत्तरे येतील. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 3 मशीनचा प्रॉब्लेम बघाल तो थोडा वेळ लागेल, अवघड नसतो. 3 मशीनचा 2 मशीनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा, त्याच्यासाठी M1 M2ची ह्यांची बेरीज करायची, मग M2 साठी ह्यांची बेरीज करायची, त्याच्यानंतर सिक्वेन्स लावायचा. सिक्वेन्स लावण्याची प्रोसिजर ही कमीत कमीपासून जास्तीत जास्त पर्यंत आपण करत जातो. ते झाल्यानंतर 2 मशीनचा प्रॉब्लेम असेल तर 2 मशीन येतात, 3 मशीनचा प्रॉब्लेम असेल 3 मशीन येतात. पुढे आपल्याला टोटल इलॅप्स टाइम काढायचा असतो आणि आयडल टाइम काढायचा असतो. एवढं झालं की आपलं काम संपतं. Let us see one more problem of 3 machines but having just 5 jobs. असं म्हणायला लागतात नाही. ही बुक्स आहेत ABCDE and these 3 machines are used to complete the printing and binding and etc. for these books. These are the time hours. काय आता इथे युनिट दिलेलं नाही काय असेल ते. Now first of all you will see whether it is possible to convert 3 machine into 2 machine. Minimum of P, आता ह्याच्यातला मिनिमम बघितला तो 4 आहे. मॅक्झिमम ऑफ Q, आता ह्याच्यातला मॅक्झिमम 6 आहे बघा. आणि मिनिमम ऑफ R, आता ह्याच्यातला मिनिमम 6 आहे बघा. त्यामुळे कुठले तरी एक तर हे 2 सारखे आले पाहिजेत, किंवा हा ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, किंवा हा ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. इथे कंडिशनसाठी तर होते मिनिमम ऑफ R इज ग्रेटर दॅन टू मॅक्झिमम ऑफ Q दॅट इज 6 इज इक्वल टू 6. सो दिस 3 मशीन प्रॉब्लेम कॅन बी कन्वर्टेड इंटू 2 मशीन प्रॉब्लेम, असं एक वाक्य लिहायचं. आता वेअर P, आता इथे P आणि Q घेतली तर आपण M1 आणि M2 घेऊ. M1 इज P प्लस Q अँड M2 इज इक्वल टू Q प्लस R. आता आपण इथे M1 आणि M2 आणि जॉब A B C D E, आता 4 प्लस 5 9, 16 10 9 9. आता ह्या दोघांची बेरीज 13 16 8 10 अँड 15. तुमच्या दृष्टीने हे आकडे महत्वाचे. आपण हे सिक्वेन्ससाठी 5 आहेत, त्यामुळे A B C D अँड E. आता ह्याच्यातला आपण मिनिमम आकडा बघा 9 आहे आणि तो 3 ठिकाणी आहे, त्यामुळे आपल्याला 3 डायरेक्ट लावता येणार आहेत. हा 9 हा 9 हा 9 कुठे लावलं तरी चालेल, पण त्यातल्या त्यात ह्याचा जो मिनिमम आहे तो आपण पहिल्यांदा लावायचा प्रयत्न करूया. म्हणजे हा संपला तुमचा. त्याच्यानंतर मिनिमम हा आहे, त्यामुळे A लावूया. हे इकडे M1 आणि इकडे M2 हे ठरलेलंच आहे. आणि त्याच्यानंतरचा मिनिमम हा आहे म्हणून E आपण त्याच्या नंतर लावता. हे 2 राहिले. ह्याच्यातला मिनिमम इथे 8 आहे बघा, चुकलं होतो 8 लावायला. 9च्या आधी 8 मिनिमम होता, पण काय फरक पडणार नाही कारण 8 मिनिमम M2 साठी आहे, त्यामुळे C इथे लागणार आहे. म्हणजे तुमचं हे पहिलं संपलं, त्याच्यानंतर हे 3 लावले आपण आणि हा तुमचा राहिला हा B इथे लावला. आता फक्त 3 मशीन असल्यामुळे थोडासा वेळ लागेल एवढंच. इथे जॉब्स म्हटलं तरी चालेल किंवा बुक्स म्हटलं तरी चालेल. इकडे 3 सरळ येतील. मशीन P, मशीन Q, मशीन R, इन आउट आणि इन आउट. तुमचा सिक्वेन्स आहे D A E B C, D A E B and C. आता आपल्याला हेच टेबल वापरायचं, ह्याचा आपल्याशी आता काही संबंध नाही. इनला 0 येईल, D ला म्हणजे ह्याच्यासाठी पहिलं 6 आहे त्यामुळे 6 येईल, इथे 6 येईल. A ला 4 आहे म्हणजे 6 आणि 4 10, इथे 10 येईल. E ला 5 आहे, 10 आणि 5 15. B ला 9 आहे, इथे 15 15 आणि 9 24, इथे 24 येईल. आणि 24 C ला 8 आहे म्हणजे 32 येईल. आता इथे तुमचं 6 ला इन होईल. आता Q बघायचं तुम्ही, म्हणजे याच्यामध्ये बघायचं आहे. पहिला D आहे, D ला 3 आहे, 6 आणि 3 9 झाला. आता हा 9 आहे, इथे 10 आहे म्हणजे इथे 10 येईल. A ला बघायचं तुम्ही, A ला 5 आहे म्हणजे इथे 15 15 आणि 15 म्हणजे 15च येईल, प्रश्न नाही काय. E ला बघायचंय, E ला 4 आहे, 15 आणि 4 19, इथे 24 आहे म्हणजे 24च घ्यायला लागेल. 24 B ला 6 आहे, 24 आणि 6 30 येईल. आता 30 आणि इथे 32 आहे त्यामुळे तुम्हाला इथे 32च घ्यावा लागेल, त्याला काय पर्याय नाही. 32 C ला 2 आहे म्हणजे इथे येईल
34. आता इथे पुढे इनला 9ला इन होईल डी ला 7 आहे म्हणजे 9 आणि 7 16 येईल. हे 15 आहे त्यामुळे 16च घ्यायला लागेल तुम्हाला. ए ला 8 आहे 16 आणि 8 24. इथे 19 आहे त्यामुळे 24च कॅरी करायला लागेल. ई ला 11 आहे 24 ने 11 35 झाले. इथे 30 आहे त्यामुळे 35 कंटिन्यू करायला लागेल. 35 बी ला तुम्हाला 10 आहे. आता 35 आणि 10 म्हणजे 45 झाले. इथे 34 आहे त्यामुळे 45 कंटिन्यू करायला लागेल. आणि सी ला तुमचा 6 आहे म्हणजे हे तुमचं उत्तर येईल 51. आता तुम्हाला 3 उत्तरं लिहायची आहेत. टोटल इलॅप्स टाइम T इज इक्वल टू 51 आवर्स किंवा मिनिट्स काय तुमचं असेल ते. त्याच्यानंतर आयडल टाइम फॉर P फॉर Q अँड फॉर R. आता 51 51 51 वजा 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 आधी काही न बघता एवढं लिहून ठेवायला हरकत नाही. पहिला आकडा 32 आहे म्हणजे ह्याचं उत्तर येईल 19. त्याच्यानंतर 51 वजा ह्यांची बेरीज करायची 11 12 13 14 15 16 4 20 म्हणजे ह्याचं उत्तर येईल 31 आवर्स. आणि 51 वजा ह्याचं उत्तर 18 आणि 6 24 24 आणि 7 31 32 ला 42 आणि ह्याचं उत्तर येईल 9 आवर्स. अशी तुम्हाला उत्तरं काढता येतील. या ठिकाणी तुमचा असाइनमेंट आणि सिक्वेन्सिंग हा टॉपिक संपलेला आहे. पुढचा टॉपिक आपण LPP म्हणून सुरू करणार. थँक्यू.